साईडची नाही फक्त थोडासा फक्त हे झालाय. एक साईडची तवा करपवला बोल. अरे तवा नाही करपवला ती. तर तेच फेकण्यापेक्षा जर कोण घालत असेल तर चांगली गोष्ट आहे ना. कपडे कोणाचे तरी उपयोगी येतील, कोणाचं तरी अंग ढाकला जाईल, बरोबर ना. ही बघा ट्रेन जाते आमची इथून बघा. चल जायचं. ह्या माझी नजर काढते आणि फायनली आमची पूजा झालेली आहे. तर बघा काल आता आपल्या जेवढ्या पण ऑर्डर आले होते मसाल्यांचे सर्वांचे मसाले पॅक केलेत. पण मी ज्यांना कोणालाही बोललो का तुमचे सर्वांचे मसाले म्हणजे जेव्हा ऑर्डर केल्यावरती सोमवारी कुरिअर होतील, तर सोमवारी कुरिअर सर्व्हिस बंद आहे. म्हणजे आज कुरिअर सर्व्हिस बंद आहे. उद्या मंगळवार आहे तर उद्या कुरिअर सर्व्हिस चालू होणार आणि पुन्हा परवा बंद होणार. काय म्हणजे काय नाटक. आज होलिका दहन, मग उद्या होळी नाही खेळणार असं काहीतरी आहे ग्रहण लागल्यामुळे, मग परवा होळी असणार आहे असं काहीतरी चालू आहे. खूप कन्फ्युजन आहे, काहीच कळत नाही की असं का. तेच ना. ज्याने कोणी आपल्याकडनं शनिवारी मसाले ऑर्डर केलेत त्यांचे सर्वांचे मसाले आता मंगळवारी म्हणजे उद्या कुरिअर होणार आणि परवा बंद असणार. म्हणजे तुम्हाला आता 4-5 दिवसामध्येच मसाले मिळून जातील, बरोबर ना. पुढे मागे पण होणार आहे कारण होळीची सुट्टी असते खूप जागेवर. पुढे मागे तुम्ही आता एक वेळेस ऍडजस्ट करून घ्या, तुम्हाला कुरिअर तुमचा मिळेल. 1-2 दिवस पुढे मागे होईल. आणि आता आम्ही मस्तपैकी रेडी झालो आहोत आणि आता चाललो आहोत मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये जायच्या अगोदर सानूचे कसे आता ड्रेस आम्ही काढलेले आहेत ना. ड्रेसेस अजून पण काढायचे, पण आता मी विचार केला नंतर टाइम होईल बघा. चांगले मी ड्रेस घेते. सानू काही वेअर करत नाही 2-3 वेळा. म्हणजे कसं आहे ना, ती बोलते तिला टोचतात म्हणजे स्किनला, आणि तिला ना असं वेस्टर्न वेअर जास्त आवडतं असं एथनिक पेक्षा. पण खूप सुंदर होता ड्रेस. मी विचारायचं जाऊ दे कोणतरी वेअर करेल ना. त्या दिवशी आम्ही म्हणजे असंच उल्वेमध्ये गेलो होतो तर एक ताई होती, ती बोलली होती दादा दीदी म्हणजे मुलांचे कपडे असतील तर घेऊन या. सानूला बघून बोलत होती. आम्ही विचारलं आहे तर चला. चांगलीच क्वालिटी, चांगलेच आहेत. म्हणजे किती 2 ते 3 दिवस घातलेले असतात सानूचे कपडे, 2 ते 3 वेळा जास्त नसतात सानूचे कपडे वेअर केलेले. आणि हे बघा चांगलेच आहेत सर्व. ह्या मांजरोटे मोजून 2 वेळा घातला असेल. एकदा पण नाही. आज घातला तर ते टोचते. विचार करा मग. तर तेच फेकण्यापेक्षा जर कोण घालत असेल तर चांगली गोष्ट आहे ना. कपडे कोणाचे तरी उपयोगी येतील, कोणाचं तरी अंग ढाकला जाईल, बरोबर ना. फेकत नाही आपण जेव्हा आपण कपडे फेकायचे आपण कोणाला देऊ. आणि जे चांगले असले तरच आम्ही देतो, असं नाही. एकदा पण नाही यूज केला. चीप आहे, 600 का 700 रुपयाचा ड्रेस होता. ती नाही वेअर करत कोणतरी वेअर करेल ना. तर तिच्यासाठी मी भाईकला मधनं आणलेला. मोजून जवळजवळ तिने 4 वेळा घातला असेल. 4 वेळा पण नसेल. बघा किती सुंदर आहे. हे बघा इकडून दाखव. वाव, खूप सुंदर वाटतं. छोटा झालाय तिला, नाही तर मोठा असता मी हे दिला नसता. येलो वाला ड्रेस आणि पाहिजे सानू ती बघ सानू आली. तिने तो ड्रेस घातला. वाव, सुंदर दिसते सानू ड्रेस. तिला असं काहीतरी आवडते. येलो वाला ड्रेस आहे ना, पायल पण ठेवलाय मी. तो पण द्यायचा आहे का. छोटा दे, आण पटकन. मान दुखते. अरे मान दुखते तिची. म्हणजे हे घातल्यावरती मान दुखते. शॉर्ट झाला ना तिला. बरोबर. प्लाझो पण तिला शॉर्ट झाला. तर जाता जाता आपण हे ड्रेस पण देऊया आणि मंदिरामध्ये जाऊया, महाकाल बाबांची पूजा करूया आणि मग नंतर घरी येऊया. आजचं प्लॅन काय असणार बघूया काहीतरी ना. आज आपला उपवास आहे तसा पण. करूया काहीतरी. चालेल, ठीक आहे. बोल ना. पिचकारी. चालेल, घेऊ ना पिचकारी. सर्व लवकर येऊन गेले असतील ना. हॅपी होली बाबा. बोलली का नाही. बोलली ना. तू बोललीस का नाही. लस्सी घेते आपल्याला. पिशील सांग तू. चालेल, 3 बनवा. अरे वा, ही तर भारी आहे. दुकानपेक्षा भारी लस्सी आहे. मस्त आहे सानू. लस्सी पिता. बघ तोंड कसं केलं. अरे आता टिश्यू पेपर घ्या ना. टिश्यू पेपर घेते मी, थांब. तर आता लस्सी वगैरे पिऊन झालाय आणि सानूला घ्यायची आहे पिचकारी. कधी बघितली आम्हाला इथं भेटतंय का पण. ती बघून घे. कधी बघितलेलीस तुम्ही.
ही मुलीनी इकडून इकडे इतके सारे क्लिप्स घेतलेत बघा, एक पण केसामध्ये केसाने एक तर जी क्लिप असते का नसतंय कधीच. फुल होता चालू, फुल पुश केलास. पिचकारी भेटेल तर बरी आहे इथं. असेल पिचकारी. बघा ही वाली सानूची चॉईस. चल घे तुम्ही बघा, तुझी चॉईस, तुला आवडेल. तुला नको मी का पिचकारी. नेल्स अच्छा नेल्स. चला शॉपिंग झाली. फुल होता ना परत पुश नव्हता, मग तेच मी तुला सांगत होते. अच्छा बाहेर कंट्री मध्ये भेटतो. तू बाहेर कंट्री मधून सगळं, तू बाहेर कंट्री मध्येच जा तिकडे आपला कोरियनला. ठीक आहे जापानला जा. अरे वा, अच्छा. पासपोर्ट पाहिजे तुला? पासपोर्ट कसं पाहिजे येईल? का? काय गरज आहे स्नेहा, झालं ना. पिचकारीच नाही झालं ना अरे तिचं. हा पिचकारी चेंज केली कारण बरोबर नव्हती ते त्या मॅडमनी दुकानामध्ये. सांगितलं की पिचकारीचे कंप्लेंट्स खूप आहेत, तुम्ही दुसरे इथून घ्या. हा चल मग दुसरी दुकानात बघू. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा माझे पप्पा पहिलेच पिचकारी घेऊन यायचे. अच्छा असं हाताला लावलंय का तू? त्याचा हाताला लावायचंच होतं. नाही केसांना. केसांचा आहे तो बँड. केसांचं आहे रब्बर. हे बघ इथे लास्ट किती टाइम भारी घेतलं ना, भारी. यूज नव्हतं झालं. चांगला घे हा, हा. जेणेकरून तू यूज करू शकते. ही बरोबर आहे. हे काय फुगे? हा पण ती खेळणार ना. किती कलर द्यायचे? 1 2 3 4 5. बघा किती झाले मग. 400 रुपये. एक घेऊ का कलिंगड? घ्या ना. कलिंगड घेतो जाता आता. 40 रुपये किलो आहे का? उपवास आहे, खायचा आहे घरी जाऊन, चांगला काढून दे. 40 रुपयाला किलो बोलतो. हा व्हेरी गुड, एक नंबर. 2 किलो का देऊ? ठीक आहे. घरी आलो आणि बघा गावामध्ये ओली घेऊन चालले वाटते ना. हा सर्व ये ना होली आणायला चाललेत बघा. तिथे होली आहे. ते पहिलेच करायचं. मी पहिल्यांदा बघते. हा? पहिल्यांदा बघते. पहिल्यांदा बघते का? मस्त वाटते ना पण असं कधी कधी बघायला. पारंपरिक बोलतात ना. हा. काय रे सांगू, काय तू काय दाखवतेस? वाव सो ब्युटिफुल. वाव पप्पा हे वाला ना, हे वाला असं का लावले स्टिकर सांगू? हा हा वाला ना सुपर रेअर आहे. अच्छा सुपर रेअर आहे का? पण इकडे पण शोधायला भेटेल. हे अच्छा स्टिकर्स अच्छा. आहे. हा हे बघ हे बघ हे बघ इथे बघ होलिकाची पूजा करतात. आता पूजा करतील आणि गावामध्ये घेऊन जातील. आपल्या इकडलं कधी करतील पप्पा? करतील संध्याकाळी. तर आता आम्ही घरी आहोत आणि फायनली सर्व कामं झालेली आहेत. आणि याला काय उलटा सर्व कामं झालेली आहेत आणि आता नैवेद्य बनवायला घेतोय. आज कसं होली आहे, होली दहन ना बोलतात. होलिका दहन ना. हा तर मग आज काय काय बनवणार? हा? मराठीमध्ये काय बोलतात? होली धुळीवंदन. धुलीवंदन उद्या, पण उद्या नाही करणार, हा परवा कर. परवा करणार बुधवारी. आज मी पुरणपोळी बनवणार आहे. छोले, पुरी, कांद्याची भजी आणि राईस. कांद्याची भजी आणि राईस. हे सांगला मी दूध गरम केलेलं बघा मॉर्निंगला, फ्रीज मध्ये ठेवला, फ्रीजर मध्ये. तिला आईस्क्रीम भरपूर आवडते. तिला आईस्क्रीम खायची होती आणि ते दुधाची आईस्क्रीम तिला पाहिजे होती. बनवली पण नाही पाहिजे आता. आता नाही खोकला पाहिजे होते का? बोलते. तिला आता परत गरम करायचंय मला काढून. कसं काढायचं? काढा ना. काढ ना, मी काढून देऊ का? हे बघा इझी आहे. हा फक्त एवढं राऊंड राऊंड कर. आईस्क्रीम वाला बघाय. वा आत्ताच काय आधी easy पुसलेली आहे केलं. मी. किती असं गरम आईस्क्रीम काढतोय. सारखी काढायची. ते तर मी हे केलेलं लूज ते करत करत. ठीक आहे. आईस्क्रीम पण पडली खाली. फेकून देस ना, आता काय कामाचं आहे. माझा स्टार्ट करायचं का? पहिले कॉफी पिऊया मग स्टार्ट करू. हो हो कॉफी. तुम्ही बोला ना कॉफी पिणार आजपासून. आजपासून मी चहा सोडणार. मी सोडणार? फक्त पिणार म्हणजे कॉफी. सोड ना. चहा नाही मला आवडत आता. कॉफी बरी वाटते मला. तुला दूध नाही पाहिजे? आता 2 दिवसामध्ये कामं पण आम्हाला भरपूर आहेत. कामं म्हणजे आता या गुरुवारी नवीन मसाला तयार करणार आहोत. आजचा वार काय? सोमवार. सोमवार आहे. परत उद्याचा एक सुट्टी आहे. आपण जेवढा पण मसाला बनवला होता ना सर्व आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर आम्ही स्क्रीनवरती नंबर देतो. ॲडव्हान्समध्ये बुक करून घ्या. ॲडव्हान्समध्ये बुक करून का बोलतो? गुरुवारी तयार झालं ना का मग आमचं शुक्रवार जाणार पॅकिंगमध्ये. हो
मग शनिवारी सर्वांचे मसाले कुरिअर होतील वेळेवरती, म्हणजे तुम्हाला वेळेवरती मिळतील ना. तर आता आमचा कॉफी पिऊन झालेला आहे आणि तुझा काही आता प्लॅन चेंज झाला का? हो, मी विचार केला पुरी नाही करणार, चपात्याच करते आणि पुरणपोळ्या करते. तर हे पीठ मस्त मळून ठेवलेलं आहे. बरं झाला. तसं पण काय माहितीये का, पुरी खाली ना माझं पोट एकदम टाईट होते, म्हणजे असं वाटतंय का म्हणजे पोट भरला तेच त्याची मुलं. आणि चपाती असल्या कसं आपण 3-4 खाऊ शकतो. आता पटापट ना मी छोलेची भाजी करून घेते, पुरणपोळीसाठी पुरण हे करते रेडी. ओके, पटापट करून मग ते डाळ वगैरे ठेवला का नाही याच्यात आहे ना? झाली बॉईल. बाप रे, आता आठवण आलंय मला, लास्ट इयर आपण होळीच्या टायमिंगला मी पुरणपोळी करायला घेतलेली. एवढे कमेंट्स होते, जसे की मला माहितच नाही की आपण पुरणपोळीसाठी पुरण बनवताना बॉईल करून घेतो डाळ. बघा ना आता कुकर मध्ये. आणि एक लॉजिक, पुरण कसं काही होणार कसं असतं माहितीये का, काही जणांना एवढी घाई असते ना, एवढी घाई फटाफट नाही, जरी आणि मग ते मिस करतात. व्हिडिओचा जो पार्ट आहे तो डिलीट झाला तुमच्याकडून, जे कुकर मध्ये डिलीट नाही, ऍक्च्युली काय माहितीये का, आपण ना एडिटिंग करतो त्याच्यामध्ये मी पूर्ण रेसिपी नसेल दाखवली. बरोबर. तर ते कसं आहे माहितीये का, पुरण जोपर्यंत आपण ते आता आठवण आली बघा मला, 1 वर्षाची आठवण आली, कारण त्या व्हिडिओला मला आठवतं ना की तीच व्हिडिओ आपण शूट केलेली होळीची, तर पुरणपोळीची रेसिपी दाखवलेली पूर्ण. पण त्याच्यात काय झालं, एक पार्ट झालेला. अच्छा, तुम्ही विचार कच्ची चण्याची डाळ कशी काय वाटेल, तुम्ही एवढं तरी हे लावा ना लॉजिक. हा, आता जरी मी आता ग्लास घेतला, कच्ची डाळ हे होईल का? नाही होणार ना. तरी एवढे कमेंट झाले, बाबा करा, आता काहीच नाही करू शकत आपण. हो, काय करायचंय तुला? मी या टाइमिंग मिक्सर मध्ये वाटून घेईन. चल मी पण आज लाटीन मस्त तुम्ही पण करा बघू. मी पण बनवीन मस्त वेगळी. हो चालेल, ट्राय करतो ना, प्रयत्न करायलाच पाहिजे. मग सर्व गुण संपन्न बायको आहे, तसं सर्व गुण संपन्न नवरा पण होणार. भारी ना उलटा. मी मला तरी कुठे यायचे ना, पण मी आता करते ना सगळं. हे काय करते तू आता? मी आता वाटून घेणार मिक्सरच्या. आपला जार एवढा भारी आहे ना आता मिक्सरचा. चालू काहीतरी फ्रुट्स का, ते काय डबल नाही होणार फ्रीज मध्ये ठेवून. ऍपल आहेत ना मस्त. तुला लोगान आहे, पण आता तुला खोकला. लोगान कशील का, लोगांना पण खाऊन खोकला होईल. एक तरी ऍपल का, हे घे. काय बघते, कोणला बघते? काय म्हणजे फ्रीज मध्ये काय बघतोस? मिरची बघतेस? मिरची. हो, कसा बघ, वाकायला नाही लाग, आहे का नाही जादू फ्रीज मध्ये? माझी चॉईस. हा, माझी चॉईस आहे माझी. पहिले मला कुठला आवडला, व्हॉलपूलचा ना. नंतर ताईने समजावलं तेव्हा कळालं की नको बाबा. कोण ताई? ते आपले क्रोमा मधले. अच्छा अच्छा. तिचं म्हणणं होतं की ते फक्त दिसायला मोठा, आणि कमेंट्स पण खूप आले आता मी बघितलं ना मध्ये मध्ये, बरोबर, की फक्त दिसायला मोठा असते तो, स्पेस नसते आतमध्ये. आणि परत ते किती वेळा असं वाकणार असं पण आहे ना. बरोबर. आता मी छोले करून घेते इकडे. छोले. हो, काय हेल्प करू शकतात मला? बोल ना तू, काय करू? पण आता पोळी बनवेल ना, पुरणपोळी नंतर. हा, पोळी बनवता येईल का तुम्हाला? ट्राय करीन ना, प्रयत्न हेच परमेश्वर. हो, प्रयत्न करीन, प्रयत्न. बरोबर. वाकडी तिकडे मला तरी कुठे पहिले, आता पण नाही एवढी परफेक्ट आहेत, पण ठीक आहे. तर हे बघा, डाळीला मस्तपैकी वाटून घेतलेली आहे पुरणपोळी बनवण्यासाठी, आणि इथे आता छोले बनवते. हो, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1.5 चम्मच. या गुरुवारी नवीन मसाला तयार होणार आहे. ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही ऍडव्हान्स मधले आमचा मसाला प्री बुक करून ठेवू शकताय. तर बघा, फक्त स्नेहा लजीज मसाला आणि हळद आणि मीठ, हा, दुसरे काहीच नाही. इथे छोले मध्ये मस्तपैकी बटाटा कट करून घेते, बटाटा, आणि मस्तपैकी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेते छोले. वा, बघा ही बघा ट्रेन जाते आमची इथून बघा. हा, ही बघा. खूप दिवस झाले दाखवणार होतो, आज फायनली करेक्ट दिसली. खूप जण बोलत होते ना, काश्मीर तू काहीच नाही करत. बघा मागची मेहनत, बिचारा हा ट्रायपॉड भेटला आम्हाला. हो ना, आज कसं काय भेटला? ती बरोबर करते ना. हा, करा. बनल ना पोळी माझी आज. बनेल. पुरण तयार करतोय मी. वाटतं डाळ थोडीशी बरोबर नाहीये ग्राइंड केली. ह्यांना मी सांगितलं ग्राइंड करा, तर ह्यांनी वाटतं ना थोडी थोडी राहून दिली. ते नाही, बरोबर होईल तसंच पाहिजे, आपल्याला टेन्शन नका. ओके, झालं पाहिजे. आज येतात पहिल्यापासूनच झालाय, शिजला पाहिजे बरोबर गुळ. असं करत राहायला पाहिजे. दे मग करते ना. जेव्हा तो पण जा तू दुसरं काम करजा, पण तुला रेडी व्हावं लागेल, साडी लावायला लागेल. साडी लावणार आहे मी आज. हा, बघा, फरमाईश साडी लाव बोलते.
मी विचार केला नाही लावत, पण हे बोलले लाव. हिंदुस्तानी नारी साडी में दिखती अच्छी. हिंदुस्तानी नारी सबसे भारी असं बोलायला पाहिजे. माझा वेगळा आहे. हिंदुस्तान मी आगरी माणूस आहे, मी काही पण कधी पण बोलू शकतोय. बरोबर. हे पण हे असं करता विले ना खरंच हात दुखतोय. मग पोळी अशीच नाही बनत, पुरणपोळी मेहनत लागते ना जास्त ना आपल्या याच्यात ना गणपतीना पुरणपोळी बनवतात. गावात ठिकाणी जास्त करतात. हा आपण काय एकटे राहतो ना, आपण काय एकटे राहतो, थोडं थोडंच करणार ना. पण मजा घेतो ना लाईफची. हा, ते तर आहे. हात टाली दे. तुला काय वाटलं का मागते तुझ्यावर का असं सांगते तुला. ते आहे. हे करायला भरपूर हे होते पण ना. हो. बरोबर करते ना. हा आता होत आलंय, थोडं 2-3 मिनिटात होईल. हे बघ बनली का नाही. बनली. ए ए ए ए अर्धा चमच. बघा भज्जी मध्ये पण आपला अर्धा, मसाला. हे एक झाला. थांब ना बस बस बस. बस. ओके. भज्जी मध्ये जाते आपला स्नेहा लजीज मसाला. टेन्शन नाही. साईडची नाही, फक्त थोडासा बघा, फक्त हे झालंय. एक साईडची तवा करपवला. बोल अरे बोल तवा नाही जास्त. करपवला, ती हे झालंय डाल डाळ करपवली. करपली ना, तेच तर मी हो बोल. पण एकदाच आजच पहिल्यांदा बनवायला घेतली. तुम्ही प्रो होईन. थांब जरा मग तू बस, मी बसू. मी बनवून देईन तू खा. बापरे, कधी हा? कधी दिवस येईल तो. तू बोलशील मग नवरा माझा नवसाचा. बापरे. तसं तर मी भरपूर सारे म्हणजे ना काय बोलतो, मंडेचा उपवास खूप केला लहानपणीपासून. हा. सानूपेक्षा लहान होते तेव्हाच मी मंडे उपवास करायचे, विचार करा. अरे आणि मग तुम्ही भेटले मला. म्हणून तर बोले मी सारखे भेटलो. बोले भेटले, बोले ना, बोलेच आहेत ना. हे काय करते तू आता. झालं आता सगळं क्लीन नको करू किचन. ओके. झाकण कुठे अजून गेलाय. किती टाइम लागलो मग आपल्याला. आता कमीत कमी 10-15 मिनिटं पकडा, मी पटापट करते पुढचे काम. ओके. किती वाजले. आता वाजले ते म्हणजे 6:15. तुम्हाला मिठाई पण आणायला लागेल. हा चालेल, तू रेडी होशील. लेट झालंय का आज. नाही ना, नाही नाही बरोबर बरोबर चाललंय काही ना? नाही. हे बघा, मी गुळ आहे ना ब्लॅक परत टाकलाय म्हणून ते एकदम ब्लॅक झालंय. हा बरोबर. दुसरे लोक येलो येलो टाकतात, माहितीये ना. हा तो आपला याचा. आपला ये वाला कोल्हापुरी वाला ब्लॅक हा चहा मध्ये टाकते मी ते. आणि जे दुसरे टाकतात ना ते आपला कसला असतं तो. कुठला असते. चिक्कीचा. चिक्की वाला. हा, चिक्कीवाला गुळ. ओके. असा पण टाकू शकते. हा पुरणगोला. हा पुरणगोला फ्राय करू शकते ना. मस्तपैकी आता लाटून घ्यायचं आहे असं ना. काय वाटते मला आज माझ्याशीच नाही बनणार आहे, का कारण पीठ आहे ना मी थोडंसं एकदम सॉफ्ट केला आज. होईल. राऊंडच नाही होत तो आणि एक साइडलाच गेलाय सर्व बघा ना. कालावाला गुळ टाकला तेव्हा कसं दिसेल. काला. काला. मी तुम्हाला छोले दाखवते. ओहो ओहो स्नेहा क्या तू क्या हे क्या क्या मसाला आहे मेरा स्नेहा स्नेहा लजीज मसाला. बघा काही छोले झाले बघा. हरदम फक्त एकदा बघते हे शिजले का. शिजले. शिजला मस्त. तर चला आता आपण सर्व रेसिपी झाल्या ना, आपण रेडी बिडी झालो ना का डायरेक्टली बोलूया. चला कंटिन्यू राहा. तर आता महाकाल बाबांना नैवेद्य दाखवते स्नेहा. ऍक्च्युली हार चेंज करायचा होता पण आज गेलेच नाही माझे ना. हा. आता नाही गेले कारण संध्याकाळी हार भेटतो चांगला. मागाशी आता मी ऑर्डर दिली तर उद्या भेटणार. तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल. आजचा शृंगार फायनली आम्ही तिघे जण रेडी झालेलो आहोत. सानूला बोलले मी दुसरा ड्रेस घाल, पण सानू म्हणजे खूप हट्टी ना. हो. तर आता सर्व ती काही बोलणार पण नाही. तर आता आम्ही तिघे जण मस्तपैकी रेडी झालो आहोत आणि आता आपण चाललो आहोत पूजा करायला. नैवेद्य पण रेडी झालेला आहे. महाकाल बाबांना सुद्धा नैवेद्य आपण दाखवलेला आहे. आणि स्नेहाने आज साडी वेअर केली. मी हे कुर्ता बोलायचं सांगितलंय. पर्पल वाली साडी वेअर कर, हा. पण मी बोलले नाही मला लाईट वेट पाहिजे ना, आता बाहेर गरमी आहे. हो तर मी आता ही साडी वेअर केली. चला आपण जाऊया आता पटकन. चला जाऊया. बापरे काम किती आहे मग नंतर आल्यावरती. हा? जेवण परत बघ ते बेसिन मध्ये हे झालं आल्यावरती करूया. चला चला चल जायचं. हा चला चला. तर बघा मस्तपैकी बँड बाजी वाजवून चाललेलं आहे. हे बघा इथे होती का? किती भारी करताय बघा. हा. चला करा सर्वांनी दर्शन. ह्या माझी नजर काढते.
सानूची काढली ना सानू. आणि फायनली आमची पूजा झालेली आहे. तर आता आम्ही घरी आहोत. मस्तपैकी जेवायला घेतलाय. बघा स्नेहाने किती भारी मस्तपैकी भज्जी बनवली, छोले बनवलेत, चपाती आणि लोणचा आणि भात. बाबांना नैवेद्य दिले ते पण आपण घेऊया. हा चालेल. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.